SSC GD 2026 मध्ये फायनल सिलेक्शन घेण्यासाठी आम्हाला किती मार्क्स लागतील किंवा आमचा सेफ स्कोर काय राहील असे अनेक प्रकारचे प्रश्न मुलं मला कायम विचारत राहतात। तर त्याच प्रश्नांच्या उत्तरांसाठी हा व्हिडिओ बनवत आहे। मागील झालेल्या भरत्या 2022, 23, 24 व 25 यांचा सेफ स्कोर काय राहिला होता यावरून आपण मेल व फिमेल यांचा फायनल कट ऑफ काय राहिला होता यावरून आपण मेल व फिमेल या दोघांचेही सेफ स्कोर 2026 साठी काय राहू शकते हे बघूया। सर्वात पहिले तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या की मेरिट ही 2-3 गोष्टीवर निर्भर करते। सर्वात पहिलं तर तुमच्या वॅकन्सीज किती आहे, त्यानंतर तुमच्या पेपरची लेवल काय आहे। जास्त हार्ड पेपर असेल तर तुम्हाला मार्क्सही खूप कमी लागतील आणि जर पेपर नॉर्मल असतील तर मार्क्सही तुम्हाला खूप जास्त लागतील। त्यामुळे मी जो सेफ स्कोर सांगत आहे हा कदाचित बरोबरही येऊ शकतो किंवा कदाचित चुकीचाही निघू शकतो। पण एक लक्षात ठेवा, मागे झालेल्या जितके पण फायनल कट ऑफ आहे त्यावरून एवढं लक्षात येतं की मी जे मार्क्स तुम्हाला सांगणार आहे तेवढे मार्क्स जर तुम्ही आता मिळवत असेल मॉक टेस्टमध्ये तर नक्कीच तुम्ही भरती होणार आहे। आणि मित्रांनो एक गोष्ट बिन लक्षात ठेवा की मॉक टेस्टमध्ये तुम्हाला मार्क्स मिळत पण नसेल तरी पण टेन्शन घेऊ नका। मी जेव्हा भरती झालो तेव्हा मला मॉक टेस्टमध्ये कधीही मार्क्स आलेले नाही, एक कट ऑफ मार्क्स आलेले नाही, पण तरी पण मी नोकरीला लागलो। त्यामुळे डिमोटिवेट व्हायचं नाही। जोपर्यंत तुमचं फायनल सिलेक्शनमध्ये तुम्ही पेपरला बसत नाही व त्या पेपरमध्ये तुम्हाला मार्क्स मिळत नाही तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही। कमी जास्त मार्क्स होतच राहील मॉक टेस्टमध्ये। मॉक टेस्टला एवढी व्हॅल्यू नाही द्यायची। मॉक टेस्ट फक्त शिकण्यासाठी उपयोग करायचा की मी काहीतरी नवीन शिकतोय, मला किती मार्क्स येतं याची गणना कधीच करायची नाही त्यामध्ये, त्यानं माणूस खूप डिमोटिवेट होऊन जातं। तर चला सुरुवात करूया। 2023 मध्ये कट ऑफ हा BSFचा 101 मार्क्स राहिला होता। यावर्षी थोड्या जागा जास्त असल्यामुळे कट ऑफ कमी गेला होता आणि CISFचा कट ऑफ 122 मार्क्स। मी यामध्ये ओपन कॅटेगरीचा कट ऑफ घेतलेला आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे ओपन या कॅटेगरीचाच कट ऑफ असा आहे की जो सर्वात जास्त असतो, यापेक्षा कोणत्याही कॅटेगरीचा कट ऑफ जास्त राहत नाही। त्यामुळे तुम्ही जर अदर कॅटेगरीचे असाल जसं की SC, ST, NT किंवा OBC, EWS तर ते आपले मार्क्स 2 ते 3 मार्क्स यामध्ये कमी करून ठेवा किंवा तुम्ही याच मार्क्सचा टार्गेट ठेवा, कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्ही जर ओपनच्या कट ऑफच्या आसपास गेले म्हणजे तुम्ही 100% भरती होणार आहे। आणि तुम्हाला जर ओरिजिनल कट ऑफ बघायचा असेल तर नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलला भेट द्या, त्यामध्ये मी टाकलेलं आहे। आणि यामध्ये जे लोएस्ट मार्क्स असतात ते BSFच्या नोकरीसाठी असतात, त्यामुळे मी तुम्हाला कमीत कमी मार्क्सची नोकरी BSF म्हणजे जेणेकरून तुम्हाला नोकरी लागून जाईल हे लोएस्ट कट ऑफ आहे तुमचा। आणि तुमची चॉईस पोस्ट तुम्हाला मिळवण्यासाठी हाईस्ट कट ऑफ आहे की त्यामध्ये तुम्हाला एवढ्या मार्क्सवर चॉईस पोस्ट मिळणार आहे। तर सर्वात पहिलं 2023चा कट ऑफ जो होता त्यामध्ये BSFमध्ये 101 मार्क्स लागले होते। 101 मार्क्स जर तुम्हाला असते 160 पैकी तर 100% तुम्हाला नोकरी लागली असती। त्यानंतर त्यामध्येच 2023 मध्ये तुम्हाला CISFमध्ये नोकरी घेण्यासाठी 122 मार्क्स लागले होते। तर याचा अर्थ असा आहे की जर तुम्ही 122 मार्क्स जर मिळवले असते तुम्हाला चॉईस पोस्ट मिळून गेली असती। 2024 मध्ये BSFचा कट ऑफ हा 124 मार्क्स गेला होता आणि CISFचा कट ऑफ 136 मार्क्स गेला होता। याचा अर्थ असा आहे की 2024 मध्ये 2023 पेक्षा कट ऑफ हा वाढला होता। त्याचे कारण होते कमी जागा व मुलांचं कॉम्पिटिशन जास्त, यामुळेही या गोष्टी होतात। त्यानंतर 2025 मध्ये तुम्ही बघू शकता लोएस्ट कट ऑफ होता 109 मार्क्स। आता रिसेंटली 2025 ची मेरिट लागलेली आहे, यामध्ये तुम्ही बघितलं असेल 109 मार्क्सवर BSF ही पोस्ट मुलांना मिळून गेलेली आहे। आणि त्यानंतर CISF या पोस्टला SSB पेक्षा कमी मार्क्स लागले, ही एक अनोखी गोष्ट या भरतीमध्ये झालेली आहे। ध्यानात ठेवा CISFची कट ऑफ ही सर्वात जास्त जात असते, कारण की CISF ही मुलांची फर्स्ट चॉईस असते। पण या भरतीमध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे की SSBची कट ऑफ ही CISF पेक्षा पण जास्त राहिली। याचे अनेक कारणं आहे, ते कारणं मी तुम्हाला नक्कीच माझ्या टेलिग्राम चॅनलवर सांगेल आणि व्हिडिओही त्यावरती बनवेल, त्यासाठी चॅनलला फॉलो करून ठेवा मित्रांनो। तर तुम्ही बघू शकता जसं की या 3 वर्षाची काउंटिंग केलेली, या 3 वर्षाचे जे डाटे घेतलेले ते का घेतलेले, कारण की त्या अगोदर तुम्हाला माहिती आहे 100 मार्क्सचा पेपर होत होता। मी जेव्हा भरती झालो तेव्हा 100 मार्क्सचा पेपर होत होता, त्यामुळे तेव्हा टाईमही वेगळा होता, म्हणजे टायमिंग जो असतो पेपरण्यासाठी तो पण वेगळा होता आणि मार्क्सही वेगळे होते। त्यामुळे मी 22 नंतरचेच कट ऑफ घेतलेले आहे किंवा 22 नंतरचा डाटा घेतलेला आहे यामध्ये तुम्हाला सांगण्यासाठी। आणि हा झाला मेलचा डाटा। तुम्ही जर बघितलं 23, 24 व 25 यामध्ये तुमचे जे ॲव्हरेज मार्क होते कमीत कमी मार्क्स मिळवण्यासाठी, म्हणजे कमीत कमी एक नोकरी मिळवण्यासाठी, कोणती पोस्ट मिळवण्यासाठी तुमचे जे ॲव्हरेज मार्क्स आहे ते 111 मार्क्स आहे। म्हणजे तुम्हाला जर 111 मार्क्स मिळाले असते या मागीलच्या 3 वर्षामध्ये तर 100% तुम्ही नोकरीला लागले होते। आणि हाईस्ट मार्क्स म्हणजे तुमचे चॉईस पोस्ट मिळवण्यासाठी तुम्हाला 130 मार्क्स लागले असते या मागीलच्या 3 वर्षामध्ये। तर मित्रांनो फिमेलसाठी बघा तुम्ही, फिमेलसाठी 2023 मध्ये कमीत कमी मार्क्स 92 होते, BSF पोस्ट मिळाली असती। जास्तीत जास्त CISFसाठी 110 मार्क्स होते। त्यानंतर 2024 मध्ये BSFसाठी 110 मार्क्स होते, CISFसाठी 120 मार्क्स होते। आणि फिमेलसाठी 2025 मध्ये
BSFसाठी 99 मार्क्स होते आणि 30 मार्क्स लागले. आता बघितलं ना तुम्ही की CISFची मेरिट ही महिलांसाठी 2025 मार्क्स गेलेली आहे. यावरून एक गोष्ट तुम्हाला एक मेजर डिफरन्स कळाला असेल की मुलींची कट ऑफ ही मुलांपेक्षा खूप कमी असते आपल्या राज्यामध्ये. बाकीच्या राज्यामध्ये मुली ह्या चांगल्या प्रकारे SSCGDची भरती देतात, परंतु महाराष्ट्रामध्ये मुलींचं SSCGDच्या भरतीवर एवढं ध्यान नसतं. त्यामुळे मुलींची कट ऑफ महाराष्ट्रामध्ये खूप कमी जाते. तुमच्याकडे गोल्डन चान्स आहे मुलींनो, जास्तीत जास्त CISF व SSB मध्ये भरती होण्याचा प्रयत्न करा. खूप चांगली नोकरी आहे मुलींसाठी SSB व CISF. तुम्ही बघितलं असेल मुलींचा ॲव्हरेज कट ऑफ होता 100 मार्क्स. जर तुम्ही 100 मार्क्स मिळवले, 100 ते 110च्या मधात मार्क्स मिळाले तर तुम्हाला एक ना एक नोकरी लागून जाती. आणि चॉईस पोस्ट मिळवण्यासाठी 120 मार्क्सचं टार्गेट ठेवा. आणि मुलांसाठी जर तुम्ही 110 ते 20च्या मधात मार्क्स मिळवले तर तुम्हाला 100% कोणती एक पोस्ट मिळून जाईल. आणि जर तुम्हाला चॉईस पोस्ट मिळवायची असेल तर 130+ मार्क्सचं टार्गेट ठेवा. मित्रांनो, तुम्ही आता अभ्यास करत असेल, खूप कमी दिवस राहिलेले, तुम्हाला माहिती आहे पुढच्या महिन्यापर्यंत तुमचे पेपर होणार आहे. या अभ्यासाच्या टायमामध्ये तुम्ही खूप वेळ डिमोटिवेटेड झाले असेल आणि काही मुलांनी अभ्यास सोडूनही दिला असेल. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुमचा पेपर असणार आहे त्या दिवशी जर तुमच्या सर्व काही ठीक राहिलं, नशिबानेही साथ दिली, तर नक्कीच तुम्हीही एक दिवस गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवर बघत असता मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मोटिवेशन देण्याचा प्रयत्न करत असतो. खरं मोटिवेशन हे तुमचं स्वतःचे आईवडील आहे, त्यांच्याकडेच बघा. मी जोही कट ऑफचा डाटा सांगितलेला आहे हा निर्भर करतो तुमचे पेपर व तुमच्या व्हॅकन्सी या गोष्टीवर निर्भर करतो. हा बदलूही शकतो किंवा इतकाही राहू शकतो. तर एक लक्षात ठेवा की तुम्हाला कोणत्याही हालतीत या भरतीमध्ये भरती होऊ नये. बाकीच्या गोष्टींचा जास्त विचार करू नका. शेवटच्या टायमामध्ये आता अभ्यासच करत राहा. कोणत्याही प्रकारचं फिजिकल करू नका. मी पहिलेही सांगितलेलं आहे तुम्हाला, SSCGDमध्ये तुम्हाला इतकं फिजिकलची गरज पडत नाही. त्यामुळे आता फिजिकलमध्ये ध्यान देणं गरजेचं नाही आहे. भरपूर मुलं असे असतात की त्यांची चेस्ट कमी असते, तर ते चेस्ट व्यायाम आतापासून करू शकतात. आपण स्पेशल फिजिकलवरला जो व्हिडिओ आहे तो नक्कीच मी येणाऱ्या टायमामध्ये तुमच्यासाठी फिजिकलवरला व्हिडिओ बनवेल. हे शेवटच्या टायमामध्ये जास्तीत जास्त लक्ष हे तुमच्या मॉक टेस्टवर द्या. कारण की मित्रांनो, मॉक टेस्ट हा खूप मोठा हिस्सा असतो तुम्हाला तुमचे अभ्यास करण्यासाठी किंवा तुम्हाला पेपरचा पॅटर्न समजण्यासाठी. मॉक टेस्ट हा खूप महत्त्वाचा हिस्सा आहे. त्यामुळे या मॉक टेस्टला सोडू नका. 3 ते 4 मॉक टेस्ट आता शेवटच्या टायमामध्ये देणं चालू करून द्या. मी तुम्हाला ऑलरेडी GK व मॅथचा अभ्यास कसा करायचा याविषयी व्हिडिओ टाकले आहे. तुम्हाला रिझनिंग व हिंदी ग्रामर हे कसं करायचं याविषयी मी सांगून देईन. भरपूर मुलं हे मराठीचा अभ्यास करत असतील, भरपूर मुलं इंग्लिशमध्येही हिंदीमध्येही अभ्यास करत असतील. तर लक्षात ठेवा, तुम्ही अभ्यास हा मराठीतून करा या किंवा हिंदीतून करा, परंतु तुमचं टार्गेट फक्त नोकरी मिळवणं असलं पाहिजे. 2026ची जी भरती आहे तुमच्यासाठी खूप गोल्डन चान्स आहे. याच टायमामध्ये महाराष्ट्राची पोलीसची भरती आलेली आहे. त्यामुळे भरपूर मुलं असे की जे हुशार असूनही त्यांची आवड महाराष्ट्र पोलीसच होती. त्यांना SSCGD मारायची नव्हती. परंतु SSCGDची भरती जर महाराष्ट्र पोलीसच्या भरतीच्या मदत आली नसती तर नक्कीच त्या मुलांनी SSCGD निवडली असती. कारण की आता सध्या बेरोजगारीचा दौर चालू आहे. त्यामुळे त्यांनी SSCGD निवडली असती आणि तुमचे चान्स कमी बनले असते. आता ते मुलं जे हुशार मुलं आहे काही ते आता फक्त महाराष्ट्र पोलीसकडेच वळालेले, ते SSCGDची भरती देणार नाही आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा खूप मस्त चान्स आहे. आता तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर टाकलं होतं की किती फॉर्म आलेले. लगभग 4 लाख फॉर्म या भरतीमध्ये कमी आलेले. त्याचं कारण असं आहे की भरपूर मुलांना वाटतं की या भरतीमध्ये जागा कमी आहे, 20-25 हजार जागा आहे, त्यामुळे यामध्ये आपण भरती मारायची नाही. परंतु एक लक्षात ठेवा, SSCGDचा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे की प्रत्येक वेळेस जागा ह्या वाढलेल्या आहे. SSCGDने जागा मदत वाढवलेल्या आहे. त्यामुळे तुम्ही जागेचं न बघता आता फक्त सध्या एकाच गोष्टीवर फोकस ठेवा, ते म्हणजे मार्क्स मिळवणं, फिजिकल काढणं, मेडिकल पास होणं आणि फायनल कट ऑफमध्ये येणं. मित्रांनो, नोकरी कशी आहे याचा विचार करू नका. भरपूर मुलं म्हणतात की सर नोकरी कशी आहे SSCGDमध्ये, नोकरींचे फोर्स कसे आहे, चांगले आहे का? तर एक गोष्ट लक्षात ठेवा, सध्या तुम्ही या नोकरीमध्ये या, जर तुम्ही जॉईन होत असेल तर तेव्हा तुम्ही एक्सटेन्शनही घेऊ शकता. लगभग 1 ते 1.5 वर्षाचं एक्सटेन्शन घेऊ शकता, म्हणजे नोकरी लेट जॉईन करू शकता. व त्यानंतर जर तुम्हाला वाटलं तर तुम्हाला अभ्यासालाही खूप टाईम मिळतो. SSB, CISF अशा फोर्समध्ये अभ्यासाला टाईम मिळतो. तिथे तुम्ही आरामशीर अभ्यास करून दुसरी नोकरीही मिळू शकता आणि या नोकरीला सोडूही शकता. तर मित्रांनो, तुम्हाला जर परमनंट नोकरी घ्यायची असेल तर SSCGD हा खूप मोठा महत्त्वाची फोर्स बनलेली आहे. यामध्ये तुम्हाला परमनंट नोकरी देते. भरपूर मुलं या भरतीमध्ये नवीन असतील, त्यांनी नेमकीच SSCGDची तयारी चालू केली असतील, त्यांना SSCGD काय आहे माहिती नसेल. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, थोड्या दिवसात तुम्हाला या सर्व गोष्टींचा अनुभव येऊन जाईल. जेव्हा तुम्ही पेपर द्याल, आता पहिला पेपर जे मुलगा द्यायला जातोय, जे आर्मी भरती होती, इंडियन आर्मी, यामध्ये असं होत होतं की गेलं आणि नोकरीला लागलं. इथे असं होत नाही मित्रांनो. इथे तुम्हाला चांगल्या प्रकारे मेहनत करावं लागते, चांगल्या प्रकारे अभ्यास करावा लागतो. SSCGDमध्ये खूप जास्त चांगल्या प्रकारचे पेपर येतात, तुम्ही बघितलं असेल. आणि त्यानंतर याची प्रक्रियाही थोडी लंबी असते. तर नक्कीच मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही येणाऱ्या टायमामध्ये SSCGDमध्ये भरती व्हाल आणि पूर्णपणे ट्रेनिंग कराल.
तुमचे जर काही डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा आणि माझे टेलिग्राम चॅनल आहे ज्यामध्ये की मी SSCGD पर्सनल लाईफ कशी असते, SSCGDमध्ये भरती झाल्यानंतर काय करायचं किंवा SSCGDचे फायदे व तोटे अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मी टेलिग्राम चॅनलवर टाकत असतो, त्यालाही जॉईन करून घ्या. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरला हवा त्याचीही कमेंट करू शकता.